नमस्कार मंडळी. नवीन घर घेताना किंवा जुन्या घरात सुख समृद्धी हवी असेल तर आपण सर्वात आधी विचार करतो तो म्हणजे देव्हाऱ्याचा. पण तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही कोणत्या साहित्याचा देव्हारा निवडता यावर तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जा अवलंबून असते. आज आपण शास्त्रानुसार कोणता देव्हारा हा सर्वात अचूक आहे व त्याचे नियम आणि हल्ली बाजारात मिळणाऱ्या फायबर किंवा फर्निचर प्लायवूडच्या देव्हाऱ्यांबद्दल संपूर्ण सत्य जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सर्वात पहिला देव्हारा आहे आणि जो सर्वोत्कृष्ट देव्हारा आहे तो आहे लाकडाचा देव्हारा. वास्तुशास्त्रानुसार घरात लाकडाचा देव्हारा असणे सर्वात उत्तम आणि अचूक मानले जाते. शास्त्रानुसार लाकूड हे नैसर्गिक ऊर्जेचे वाहक आहे आणि यातही जर लाकूड सागवान किंवा शिसमचे असेल तर ते आध्यात्मिक लहरी वेगाने आकर्षित करते. याचे फायदे म्हणजे मनात शांतता निर्माण होते आणि घरातील कलह कमी होतो. पण या लाकडाच्या देव्हाऱ्याच्या काही त्रुटी देखील आहेत. लाकडाला ओलावा लागल्यास वाळवी लागण्याचा धोका असतो आणि चांगल्या लाकडाचे देव्हारे हे महाग असतात. परंतु सर्वोत्कृष्ट देव्हारा हा लाकडाचाच मानला गेला आहे. पण जर तुम्ही लाकडाचा देव्हारा घेऊ शकत नसलात तर तुम्हाला दुसरा चांगला पर्याय म्हणजे संगमरवर म्हणजेच मार्बलचा देव्हारा. मार्बल हा शुद्धता आणि शांततेचे प्रतीक आहे. या देव्हाऱ्याचे फायदे असे की दिसायला अतिशय भव्य, स्वच्छ करायला सोपा आणि आयुष्यभर टिकणारा आहे. आणि या देव्हाऱ्याची त्रुटी आहे, हा देव्हारा खूप जड असतो. वास्तूनुसार चुकीच्या दिशेला ठेवल्यास घरातील ऊर्जा ही जड होऊ शकते. मार्बलचा देव्हारा हा व्यावसायिक जागा किंवा मोठ्या घरांसाठी हा एक चांगला पर्याय आहे. बाकी लाकडाच्या देव्हाऱ्यानंतर सर्वोत्तम उपाय आहे मार्बलचा देव्हारा. तिसऱ्या प्रकारचा देव्हारा म्हणजे धातूचा देव्हारा, चांदी किंवा पितळेचा देव्हारा. पितळ आणि चांदी हे अत्यंत पवित्र धातू मानले जातात. या देव्हाऱ्याचे फायदे म्हणजे हे धातू सकारात्मक लहरी वेगाने परावर्तित करतात. कुलदेवतेच्या पूजेसाठी पितळी देव्हारा शुभ मानला जातो. पण या देव्हाऱ्याची त्रुटी म्हणजे धातूची नियमित घासून स्वच्छता करावी लागते, अन्यथा ते काळे पडतात. आता वळूयात आजच्या सर्वात महत्त्वाच्या विषयाकडे. हल्ली बाजारात फर्निचरच्या दुकानात प्लायवूडपासून बनवलेले रेडीमेड देव्हारे खूप मिळतात. दिसायला हे खूप आधुनिक दिसतात आणि हे खूप स्वस्त असतात. पण शास्त्र काय सांगते? वास्तुशास्त्रानुसार हे देव्हारे खऱ्या लाकडाचा भुसा आणि केमिकल डिंक एकत्र दाबून बनवले जातात. हे नैसर्गिक लाकूड नाही. त्यामुळे यात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्याची क्षमता ही शून्य असते. याचा फायदा म्हणजे हे वजनाने हलके असतात, डिझाईन ही आधुनिक असते आणि खिशाला परवडणारे असतात. आणि या देव्हाऱ्याची त्रुटी म्हणजे वास्तूनुसार हे देव्हारे घरात नकारात्मकता वाढू शकतात. तसेच पाणी किंवा ओलावा लागल्यास हे लगेच फुगतात आणि खराब होतात. त्यामुळे शास्त्रोक्त पूजेसाठी हे वर्ज्य मानले जातात. तसेच आणखी एका प्रकारचे देव्हारे म्हणजे काच किंवा प्लास्टिकचे देव्हारे. हे स्वस्त आणि आधुनिक लूक देत असले तरीही नकारात्मकता वाढवतात आणि शास्त्रानुसार हे देव्हारे चुकीचे आहेत. जसे देव्हाऱ्याचे प्रकार आहेत तसेच शास्त्रानुसार देव्हारा स्थापनेचे 5 मुख्य नियम आहेत, ते आपण जाणून घेऊयात. पहिला नियम आहे अचूक दिशा. देव्हारा हा नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात म्हणजेच नॉर्थ ईस्ट दिशेला असावा. पूजा करताना तुमचे तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. दुसरा नियम म्हणजे उंचीची मर्यादा. देव्हाऱ्याची उंची अशी असावी की देवाचे चरण म्हणजेच पाय पूजकाच्या हृदयाच्या रेषेत किंवा छातीच्या उंचीवर येतील. देव्हारा थेट जमिनीवर किंवा डोक्याच्या वर असू नये. तिसरा नियम म्हणजे मूर्तीचे नियम. देव्हाऱ्यात अंगठ्यापेक्षा मोठ्या आकाराची मूर्ती ठेवू नये. तसेच एकाच देवाच्या 2 मूर्ती किंवा फोटो शेजारी ठेवू नयेत. चौथा नियम आहे वर्ज्य साहित्य. देव्हाऱ्यामध्ये लोखंड, स्टील, प्लास्टिक किंवा काचेचा वापर करणे पूर्णपणे टाळावे. हे साहित्य आध्यात्मिक ऊर्जा रोखतात. पाचवा नियम आहे हे टाळा. देव्हारा कधीही बेडरूममध्ये, स्वयंपाकघराच्या ओट्याखाली किंवा बाथरूमला लागून असलेल्या भिंतीवर नसावा. असा शास्त्रोक्त देव्हारा असण्याचे फायदे म्हणजे मानसिक शांतता. योग्य साहित्याचा देव्हारा घरातील मानसिक ताण आणि कलह कमी करतो. तसेच आर्थिक वृद्धी म्हणजेच ईशान्य दिशेला असलेला लाकडी देव्हारा कुबेर आणि विष्णू तत्वांना आकर्षित करतो, ज्यामुळे पैशांची नड भासत नाही. तसेच घरातील मुलांच्या अभ्यासात आणि मोठ्यांच्या निर्णय क्षमतेत सकारात्मक बदल हे दिसून येतात.
तर मंडळी, बजेट थोडं जास्त असेल तरी घरात नेहमी खऱ्या लाकडाचा किंवा मार्बलचाच देव्हारा आणा, फर्च किंवा प्लास्टिकचा नाही. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि अशाच शास्त्रोक्त माहितीसाठी आमच्या ज्ञानभक्ती मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.